श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस साधा नाही. आजचा दिवस शब्द थांबवणारा, मन शांत करणारा आणि लक्ष्मी भगवान शिव आणि माता लक्ष्मीची कृपा उघडणारा दिवस आहे. आज आहे पौष अमावस्या, मौनी अमावस्या, जी आयुष्यात नवी शांतता आणि स्थिरता घेऊन येते. तसेच आज पितरांची सेवा करण्याचा खूपच चांगला दिवस मानला जातो. आज पितरांचे भरभरून आशीर्वाद घेण्याचा दिवस आहे. मौनी अमावस्या ही पौष महिन्यात येणारी अमावस्या आहे, म्हणून तिला पौष अमावस्या असंही म्हणतात. ही अमावस्या खूप पवित्र आणि शक्तिशाली मानली जाते. या दिवशी मौन, शुद्ध विचार आणि सेवा यांना फार महत्व आहे. पूर्वी ऋषीमुनी या दिवशी पूर्ण मौन पाळायचे. ते कमी बोलायचे, मन आत वळवायचे आणि ईश्वराशी मनापासून जोडले जायचे. म्हणूनच या अमावस्येला मौनी अमावस्या असंही नाव पडलं. यावर्षी पौष अमावस्या म्हणजेच मौनी अमावस्या आहे रविवारी, म्हणजेच आज 18 जानेवारी 2026 रोजी आहे. अमावस्या तिथी ही 17 जानेवारी 2026 रोजी रात्री 12 वाजून 3 मिनिटांनी सुरू झाली आहे आणि 18 जानेवारी 2026 रोजी रात्री 1 वाजून 21 मिनिटांपर्यंत आहे. पण धार्मिक परंपरेनुसार ज्या दिवशी सूर्योदय होतो त्या दिवशीच अमावस्या पाळली जाते. म्हणून मौनी अमावस्येचे सर्व विधी आपल्याला सेवा, दान, उपाय 18 जानेवारीलाच करायचे आहे. म्हणजेच आजचा दिवस आहे तो. आजच आपल्याला सर्व उपाय, दान, धर्म आजच ज्या पितरांच्या सेवा आहे त्या करायच्या आहे. या दिवशी आपल्याला शक्य तितकं आपल्याला मौन धारण करायचं आहे. तर हे मौन धारण कसे करायचे? मौन धारण म्हणजेच तोच आपला उपवास. तर उपवास आपल्याला खाऊन पिऊन सर्वच करायचं आहे, पण फक्त आपलं मन शांत ठेवायचं आहे. तोच आपला उपवास राहणार आहे. आज मी शांत राहीन, कमी बोलीन, वाईट विचार करणार नाही. आपल्याला कोणत्या नदीवर, घाटावर तिथे जाऊन अंघोळ केली तर खूपच शुभ. नदीवरती जाऊन अंघोळ करू शकतो, पण शक्य नसेल तर घरीच घरच्या पाण्यामध्ये थोडीशी तीळ आणि गंगाजल टाकून अंघोळ करावे. देवघरात एक दिवा लावावा. दिवा लावताना मंत्र जो येतो तो म्हणावा, कारण भगवान विष्णूंची आणि माता महालक्ष्मींची कृपा मिळवण्यासाठी सुद्धा आजचा दिवस खूप चांगला आहे. आजच्या दिवशी महालक्ष्मी मातेचे स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम याचे पठण नक्कीच करावे. भगवान शिवांच्या मंदिरामध्ये जाऊन 1 लोटा जल त्यामध्ये काळे तीळ टाकून त्यांना अर्पण करावे. पितृदोषापासून आपल्याला नक्कीच मुक्ती मिळतो. पितरांची सेवा सुद्धा आजच्या दिवशी करावे. पितरांना 1 लोटा जल दक्षिणाकडे तोंड करून 1 लोटा जल त्यांना अर्पण करावे. तसेच आपल्याला सूर्यनारायणाची सुद्धा पूजा करायची आहे. आजच्या दिवशी आपल्याला सूर्यनारायणाला 1 लोटा जल सूर्यांना सुद्धा अर्पण करायचं आहे, कारण आज पौष अमावस्या आहे आणि पौष रविवार सुद्धा आलेला आहे. तर आजच्या दिवशी सूर्यनारायणची आपल्याला पूजा करायची आहे. त्यांना हळद कुंकू अक्षदा टाकून त्यांची पूजा करायची आहे. स्त्रियांसाठी हा दिवस खूप खास आहे. आज कुणाची निंदा करू नये, घरात भांडण टाळावं, मनात नकारात्मक विचार ठेवू नये. असा कधी एखादी दिवस येतो ज्या दिवशी आपण कोणाला वाईट शब्दांनी बोलून देतो, पण आपल्याला त्याचा खूप पश्चाताप होतो. पण आपण ते बोललेले शब्द वापस आणू शकत नाही. पण आजचा दिवस असा आहे की ते बोललेलं आपण मौन धारण करून मनाला शांत ठेवून प्रार्थना करून आजच्या दिवशी त्याचा पश्चाताप म्हणून करण्याचा दिवस आहे. आज स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला मदत केली तर महालक्ष्मी लवकर प्रसन्न होते असं म्हटलं जाते. या दिवशी घर स्वच्छ ठेवणं, देवघर आवरणं, गाईला भाकर देणं, पक्ष्यांना दाणे टाकणं, झाडाला पाणी घालणं ही सगळी सेवा मानली जाते. सेवा म्हणजे फक्त पूजा नाही, तर चांगली वागणूक, गोड शब्द आणि कुणाला तरी मदतीचा हात पुढे करणं ही सुद्धा सेवा आहे. आता या दिवशी काय करू नये हे पण लक्षात ठेवा. तितकंच महत्वाचं आहे. मांसाहार, मद्यपान, सिगरेट, जुगार, भांडण, कोणाला शिवागाळी करणे, खोटं बोलणे हे सगळं टाळावं. आज खास करून केस कापणं, नखे कापणं शक्यतो हे सगळं टाळावं, कारण हा दिवस बाहेरचं रूप बदलण्याचा नाही, तर आपलं आतलं मन शुद्ध ठेवण्याचा दिवस आहे. संध्याकाळी सूर्य मावळताना पुन्हा एक दिवा लावावा. त्या दिवासमोर 2 मिनिट शांत बसावं. दिवसभरात चुकून कुणाचं मन दुखावलं असेल तर मनातून माफी मागावी. आज मी शब्द जपले, मन शांत ठेवलं,
एवढंच माझं व्रत आहे असं मनात म्हणावं. मौनी अमावस्या म्हणजे पौष अमावस्या आपल्याला हे शिकवते की कधी कधी शब्दापेक्षा मौन जास्त बोलतं. तर आजच्या दिवशी आपल्याला पितरांची सेवा सुद्धा करायची आहे. दक्षिणेला तोंड करून छोटं पान किंवा ताट ठेवायचं. त्या ताटात थोडे तांदूळ, काळे तीळ आणि पाणी ठेवायचं. हात जोडून मनात एवढंच म्हणायचं, माझ्या पितरांनो, तुम्ही जिथे कुठे असाल तिथे सुखी राहा, आमच्यावर कृपा ठेवा. मोठे मंत्र माहीत नसतील तरी चालतील. आपल्या मनाची भावना महत्वाची आहे. फक्त त्यांना एवढेच सांगा. यानंतर ते पाणी, तांदूळ आणि तीळ झाडांच्या मुळाशी तुळशीजवळ न ठेवता मोकळ्या जागी सोडायचे. शक्य असेल तर कावळ्यांना अन्न टाकायचं. कावळा पितरांचा दूत मानला जातो. कावळ्याने अन्न घेतलं तर पितर प्रसन्न झाले असं मानतात. इतर कोणत्याही पक्ष्यांना आपल्याला ते द्यायचे आहे. या दिवशी पितरांसाठी दान फार महत्वाचं आहे. एखाद्या गरजू माणसाला अन्न दिलं, पाणी दिलं, धान्य दिलं किंवा एखाद्या वृद्ध व्यक्तीची मदत केली तर थेट ते पितरांपर्यंत पोचते असं मानलं जातं. दान करताना कुणाला सांगायचं नाही, फोटो काढायचा नाही, मन शांत ठेवायचं आणि पितर सेवेच्या नंतर सूर्यसेवा करायची. सूर्य म्हणजे शिव, जीवनशक्ती, आरोग्य, आत्मविश्वास आणि उज्ज्वलता सूर्यामुळेच मिळते. सूर्योदयाच्या वेळेला किंवा सकाळी लवकर एक तांब्या पाणी घ्यायचा. त्या तांब्यात थोडे तांदूळ किंवा शक्य असेल तर लाल फूल घालायचे. पूर्व दिशेला उभं राहून सूर्याला ते पाणी अर्पण करायचं. पाणी अर्पण करताना मंत्र म्हणायचा, सूर्यनारायणा, मला, माझ्या कुटुंबाला आरोग्य, तेज आणि योग्य दिशा दे. हे बोलून 2 मिनिट शांत उभं राहायचं. सूर्याची किरण डोळ्यावर न घेता कपाळावर आणि शरीरावर पडू द्यायची. सूर्यसेवेच्या दिवशी राग, अहंकार आणि आळस टाळायचा, कारण सूर्य शिस्त, वेळ आणि प्रामाणिकपणाचं प्रतीक आहे. या दिवशी वेळेवर उठणं, वेळेवर काम करणं ही सुद्धा सूर्यसेवा मानली जाते. या दिवशी आपल्याला पितरांची सेवा करायची आहे, सूर्यांची सेवा करायची आहे, पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे. तसेच आपल्या घरामध्ये मुंगी असतात, लाल मुंग्या, त्यांना आपल्याला थोडीशी साखर द्यायची आहे खायसाठी. तो लक्ष्मी प्राप्तीचा खूप चांगला उपाय आहे. ते एवढूशा मुंग्याचं त्या साखरेनं पोट भरतात. तर ही सेवा खरंच माता महालक्ष्मीला केलेली खूप आवडते. तर अशा साध्या सेवा आपल्याला करायच्या आहे. आणि भगवान शिवांचं मंदिर असेल तर शिवांच्या मंदिरामध्ये जाऊन नक्कीच 1 लोटा पाणी अर्पण करायचं आहे. पिंपळांच्या झाडाला किंवा वटवृक्षांच्या झाडाला 1 लोटा पाणी जल अर्पण करून तिथे सुद्धा आपल्याला दिवा लावायचा आहे. कारण पिंपळांच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो. तर भगवान विष्णूंची सेवा केली तर नक्कीच माता महालक्ष्मी सुद्धा प्रसन्न होतात. तर अशी छोटीशी आपल्याला या दिवशी मनापासून मौन पाळून ही सर्व सेवा करायची आहे. कोणाचं मन दुखवायचं नाही आहे आणि साध्या पद्धतीने आपल्याला सगळ्या सेवा करायच्या आहे. तुम्हाला जशी शक्य होती तशी सेवा करा. दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला पितरांसाठी एक दिवा, त्यामध्ये काळे तीळ टाकून नक्कीच लावायचा आहे. पितर खुश झाले तर खरंच आपल्या आयुष्यातून सर्व दोष, पितर खुश झाले तर सर्वच देव प्रसन्न होतात असे म्हटले जाते. या दिवशी शिवापीठाला अर्पण करणे फक्त एक विधी नाही, ते पण सुद्धा आपल्याला शिवाला समर्पित करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. शेवटी शिवा, माझ्या प्रत्येक दिवशी योग्य विचार दे, मार्ग दाखव, मी जे करतो ते चांगलं कर. अशी साधी सेवा, मनापासून अर्पण केलेली सेवा आपल्याला खरंच भरपूर कृपा आणते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.